ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार ह्या राज्याचा स्वीकारला, त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं मी चालू केली। प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं, लोकमान्य नगरमध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय। लता मंगेशकरांच्या नावानं संगीत विद्यालय आहे, आम्ही आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय, इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे। येऊरला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय, आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं ओपन घाट बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे। सिंधुताई सकपाळ यांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे। भाऊराव सरनाईक यांच्या नावानं जिम्नॅस्टिक सेंटर आहे। तर आपण घोडबंदर रोडला आगरी कोळी भवन बनवलेलं आहे। दिबा पाटलांच्या नावानं आपण वास्तू बनवतोय, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे, तर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं लायब्ररी बनवतोय। आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावानं लायब्ररी पूर्ण झालेली आहे, त्याचा फायदा लोक घेत आहेत। अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं आपण गायमुख चौपाटी बनवली आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जिमखान्याचं काम चालू आहे। बोरुडे इथं आपण मोठा जिमखाना बनवतोय, सिंथेटिक ट्रॅक करतोय। अशा प्रकारची विकास कामं करत असताना तरण तलाव, फुटबॉल टर्फ अशी सुद्धा छोटी छोटी कामं आपण घेतलेली, चौकाचं सुशोभीकरण, डिजिटल बोर्ड आणि प्रामुख्यानं या मतदारसंघातील सर्व रस्ते, कांदळवन उद्यान आणि प्रामुख्यानं सगळ्या खाडी किनाऱ्याला जोडणारा वॉकवे, अशा प्रकारचं काम या काळामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीतून आपण करतोय। परंतु भविष्यामध्ये पाण्याची टंचाई लक्षात घेता मुंबई महापालिकेकडून 50 MLD पाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर बेहरजे धरणातून मीरा भाईंदर आणि वसई विरारला मिळणारा अतिरिक्त त्या पाण्याव्यतिरिक्त अतिरिक्त 105 MLD पाणी हे रिझर्व्ह करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि ते पाणी सुद्धा पुढल्या 2 वर्षाच्या काळामध्ये मिळणार आहे। त्यामुळे ह्या सगळ्या विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी आणि महायुती सरकारने केलेलं सहकार्य, प्रामुख्याने देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि आमचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांची साथ मिळाल्यामुळे ही सगळी विकास कामं मी करू शकलो आणि माझ्या मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला। मोठी प्रमाणामध्ये घोडबंदर रोड आणि आसपासच्या परिसरामध्ये जी वाहतूक कोंडी आहे ती आपल्याला भविष्यामध्ये सोडवायची आहे आणि त्यासाठी 20 तारखेला जी निवडणूक आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून प्रताप सरनाईकांना विजयी करा असं आवाहन आपल्या माध्यमातून मी मतदारांना करतो।